आताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे भाजपची पहिली यादी जाहीर झालेली आहे। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये किती उमेदवारांची नावे प्रसिद्ध होत आहेत याकडे आता आपलं लक्ष आहे। मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी भाजपची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी आज जाहीर झाली आहे आणि ही पहिली यादी सर्वात आधी तुम्हाला न्यूज 18 लोकमत वरती बघायला मिळेल। देवेंद्र फडणवीस यांना नागपुरातून उमेदवारी तर नंदुरबारमधून विजयकुमार गावित यांना उमेदवारी। तर भाजपची ही पहिली यादी न्यूज 18 लोकमत वरती आपण बघतोय आणि या पहिल्या यादीमध्ये भाजपच्या कोणकोणत्या नेत्यांची नावे आहेत हे आपल्याला काही क्षणात कळेलच। मात्र भाजपच्या पहिल्या यादीमध्ये एकूण किती जागांवरचे उमेदवार आणि त्यांची नावे या पहिल्या यादीमधून जाहीर करण्यात आली आहेत हे देखील आपल्याला पाहावं लागेल। नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस, मुंबईतल्या वांद्रे पश्चिम मधून आशिष शेलार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून आशिष शेलार हे आपल्यासाठी सेफ अशा मतदारसंघाच्या चाचपणीमध्ये होते आणि आता वांद्रे पश्चिम इथून आशिष शेलार यांना भाजपने उमेदवारी दिली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे। त्यामध्ये नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस हे भाजपचे उमेदवार असतील तर मुंबईतल्या वांद्रे पश्चिम इथून आशिष शेलार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। नंदुरबारमधून विजयकुमार गावित यांचं नाव समोर येत आहे। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये किती आणि कोणाकोणाची नावे आहेत हे आपल्याला काही क्षणात कळेलच। मात्र काही नावे आपल्या समोर आली आहेत ती म्हणजे नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस, वांद्रे पश्चिम मधून आशिष शेलार, कामठीमधनं चंद्रशेखर बावनकुळे, शहादामधून राजेश पाडवी, नंदुरबारमधून विजयकुमार गावित, धुळे शहर अनुप अग्रवाल। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याकडे आहेत। प्रशांत, काय आहे भाजपची पहिली यादी? भारतीय जनता पक्षाची पहिली यादी आलेली आहे आणि या यादीमध्ये जर बघितलं आपण तर अनेक महत्त्वाची नावे आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये साधारणतः जर बघितलं एकतर या यादीमध्ये जे नावे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे। एकतर या यादीमध्ये अत्यंत महत्त्वाची नावे जर पुढे आली, ज्यामध्ये एकतर पहिलं जे नाव जर बघितलं आपण तर या यादीमध्ये सगळ्यात महत्त्वाची नावे जी आहे एकतर नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे। कामठीमधून बावनकुळे यांना, शहाद्यामधून राजेश पाडवी, नंदुरबारमधून गावित, त्यानंतर धुळे शहरमधून अनुप अग्रवाल असे अनेक महत्त्वाची नावे साधारणतः जर बघितलं आपण तर आज एकीकडे 99 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहे। मिरजमध्ये ही उमेदवारी देण्यात आहे सुधीर गाडगीळला, त्यानंतर सुरेश काळे, राहुल आवडे, अमन महादिक यांना कोल्हापूर दक्षिणमधून उमेदवारी देण्यात आली आहे। कणकवलीमधून नितेश राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे कणकवलीमधून। सोबतच साताऱ्यामधून छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यानंतर सोलापूर दक्षिण अक्कलकोटमधून सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख, तुळजापूरमधून राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील, औसामधून पुन्हा एकदा अभिमन्यू पवार यांना उमेदवारी देण्यात आहे। निलंग्यातून संभाजी पाटील निलंगेकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे। खास करून कैज या मतदारसंघातून नमित मुंदडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कर्जत जामखेडमधून पुन्हा एकदा शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे। श्रीगोंडामध्ये पंचपुते यांना उमेदवारी दिलेली आहे। शेगावमधून साधारणतः बघितलं राजीव राजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। माधुरी मिसाळ यांना पार्वतीमधून उमेदवारी देण्यात आली आहे। उरणमधून महेश बाल्टी आहे। मलबार हिलमधून मंगेश प्रभार लोढा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अशा साधारणतः 99 उमेदवार आज जाहीर करण्यात आलेली आहे। स्टुडिओ बिलकुल प्रशांत, आणि ही बरीचशी नावे आपण आपल्या स्क्रीनवरती बघतोय। एकूण किती नावे आहेत भाजपच्या पहिल्या यादीमध्ये 288 पैकी? किंवा भाजपच्या पहिल्या यादीमध्ये जर बघितलं तर 99 नावे आहेत आणि या 99 नावामध्ये जर बघितलं आपण तर अनेक महत्त्वाचे नाव आहेत। म्हणजे पहिला सर्वात प्रथम जे नाव दिलेलं आहे ते पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत आणि दुसरं जे नाव आहे राज्यातलं प्रमुख दुसरं जे पद असतं जे प्रदेश असतं तिचे चंद्रशेखर बावनकुळे, गेल्या वेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती, हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्ष बनवलं कारण की त्यामध्ये ओबीसींचा जी नाराजी उडवली होती त्यामुळे मोठं नुकसान झालेलं अशा प्रकारची माहिती पुढे आली होती आणि त्या प्रकारचं विश्लेषण अनेक राजकीय विश्लेषकांनी केलं होतं। त्यामुळे पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देऊन एक प्रकारे ओबीसींची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न कुठेतरी भारतीय जनता पक्षाने केलेला आहे। आणि जर बघितलं तर राजेश पाडवी यांना एसटी मधून उमेदवारी देण्यात आली। नावं जर बघितलं आपण तर जळगाव शहरामधून सुरेश दामू भोले यांना देण्यात आले आहे। रावेरमधून अमोल जावळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे।
त्यानंतर सोबतच जर बघितलं संजय कुटे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. रणधीर सावरकर हे अतिशय महत्त्वाचं आहे. अकोला पूर्वमधून रणधीर सावरकर यांना उमेदवारी दिलेली आहे. हे पहिल्यांदा निवडणूक लढणार आहे. त्यानंतर अचलपूरमधून तायडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. देवळी मतदारसंघातून बकाने जे राजेश बकाने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोहन मते पुन्हा एकदा यांना उमेदवारी देण्यात आली आहे नागपूर दक्षिणमधून. आणि इथे मोठा वाद आहे काँग्रेसमध्ये. नागपूर पूर्वमधून कृष्ण खापडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिरोडामधून विजय राहा गंडाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गोंदियामधून या सगळ्या यादीमधल्या नावांवरती आपण पुन्हा एकदा प्रकाश टाकूच. मात्र सध्या भाजपचे प्रवक्ते आणि नेते अतुल भातखळकर आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरती. अतुलजी, स्वागत पुन्हा एकदा न्यूज18 लोकमतमध्ये. तुमची पहिली 99 उमेदवारांची यादी आलेली आहे. काय तुमच्या यादीबद्दल सांगू इच्छिता? नाही, सर्वप्रथम तर मी आमचे पंतप्रधान सर्वोच्च नेते माननीय नरेंद्र मोदीजी, अमित भाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, त्याचबरोबर माननीय देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला तिसऱ्यांदा पक्षाची उमेदवारी दिलेली आहे. आणि पक्षाने जो विश्वास माझ्यावर व्यक्त केलेला आहे तो विश्वास मी निवडून येऊन 100% तो विश्वास मी सार्थ करीन अशी मला पूर्ण खात्री आहे. बिलकुल. अतुलजी, तुम्हाला शुभेच्छा आहेतच. मात्र तुमच्याच पक्षानं सांगितलं होतं की कामामध्ये जर कसर कोणी केली असेल तर ते विद्यमान मंत्री असू देत, आमदार असू देत, त्यांची थोडीशी त्यांच्या डोक्यावरती टांगती तलवार होती की बाबा आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही, अशी एक 5-6 नावं समोर सुद्धा आलेली होती. तर पहिल्या यादीमध्ये असं काही झालंय का की तुमचे जे कोणी विद्यमान आमदार आहेत, मंत्री आहेत किंवा कोणी असतील तर त्यांच्या बाबतीत असं काही घडलंय? माहित नाहीये, पण मला बघावं लागेल कारण यादीचं अजून मी पूर्ण बघितलेलं नाहीये. त्यामुळे मला फक्त पक्षाने जी काही उमेदवारी दिल्या त्या विचार करूनच दिलेल्या आहेत हे तर नक्की आहे. बरं, आता पुन्हा उमेदवारी देत असताना तुमच्या पक्षानं काय कोणकोणते मुद्दे समोर ठेवलेत? कारण एक तर आम्हाला कळलेलाच होता कामामध्ये कसूर केलेली चालणार नाही. कामामध्ये कसूर केलेली चालणार नाही कारण जनतेच्या प्रती आम्हाला नेहमी उत्तरदायित्व ठेवावं लागतं. आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीने संघटनेबरोबर कसा व्यवहार ठेवलेला आहे आमदारांनी. बिलकुल. अतुलजी, धन्यवाद, तुम्ही बोललात आमच्याशी. तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे. तर कोथरूडमधनं भाजपची उमेदवारी मिळालेली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील हे आपल्या सोबत सध्या फोन लाईनवरती आहेत. दादा, स्वागत न्यूज18 लोकमतमध्ये. कोथरूडमधनं तुमचं नाव आहे उमेदवार यादीमध्ये पहिल्या 99 उमेदवारांमध्ये. काय प्रतिक्रिया? हो, हा अतिशय नम्रपणे पक्षाचा निर्णय मी स्वीकारतो. खूप तयारी 5 वर्ष केलीच आहे. जनतेची सेवा केली, प्रश्न सोडवले मतदारसंघ म्हणूनही, आणि राज्याचा शिक्षण, तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कामकाज, अमरावती पालकमंत्री, सोलापूर पालकमंत्री म्हणून खूप केलं. ते करण्याचं एका अर्थाने दखल पक्षाने घेतली. मी अतिशय नम्रपणे पक्षाचा निर्णय स्वीकारतो आणि कामाला लागतो हा शब्द जो की काम करतोच आहे, थोडं अधिक वेगाने करतो. बिलकुल. दादा, धन्यवाद, तुम्ही न्यूज18 लोकमतशी बोललात. तर घाटकोपरमधनं पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झालेले राम कदम हे आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरती आहेत. राम कदमजी, स्वागत आणि अभिनंदन देखील तुम्हाला. घाटकोपरमधनं तुमचं पहिल्या यादीमध्ये नाव आहे. कशी आता पुढे प्रचाराची तुमची स्ट्रॅटेजी असणार आहे आणि काय ठरवलंय? सर्वप्रथम मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांची महाराष्ट्रात देवमाणूस अशी ओळख आहे त्यांना आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांना मनापासून धन्यवाद देईन आणि पक्ष नेतृत्वाला मनापासून धन्यवाद देतो. माझ्या घाटकोपरच्या हजारो जे माझ्यासोबत काशी यात्रेला मागच्या 15 वर्षात आलेले आहेत त्या आई वडिलांकडून. मुळात माझा हा मतदारसंघ जो आहे या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बहिणी मला दरवर्षी प्रेमानं राखी बांधत असतात. हजारो लोकांचे मोफत ऑपरेशन करून देण्याचं पुण्याचं काम मागच्या 15 वर्षात माझ्या हातून घडलेलं आहे. आणि या मतदारसंघाची रचना पाहता आणि 15 वर्षात केलेलं काम पाहता या मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजपचाच उमेदवार निवडून येईल यात शंका असण्याचं कारण नाही. निवडणूक जवळ आली म्हणून आपण जर काम करत असो तर त्या कामाला लोक देखील ओळखतात की हे निवडणुकीसाठी सगळं चाललंय. पण जो सातत्यानं सेवा समजून किंवा आपल्याला पुण्य कमवायचं असं समजून जो काम करतो त्याच्यासोबत लोक उभी राहतात. आता कोणाच्याही घरी मृत्यू झाला
तर माझ्या घरी 15 वर्षात एक माणुसकीचा जेवणाचा डबा त्यांच्या घरी जातो. ज्या दिवशी माझे मोठे भाऊ देवाघरी गेले तर त्या दिवशी अर्थात माझ्या घरी चूल पेटणार नव्हती, पण माझ्या घरची चूल पेटली नाही, पण त्या सगळ्या लोकांच्या घरी दुसरी चूल ठेवून त्या बरं. चुलीवर माणुसकीचा जेवणाचा जो डबा झाला तो देखील पोचवला गेला. तर अशा प्रकारच्या अनेक अभूतपूर्व वेगळ्या गोष्टी माझ्या मतदारसंघात मागच्या 15 वर्षापासून करतो आहे आणि मला असं वाटतं त्या सगळ्या कामांना पक्षानं पुन्हा एकदा पोचपावती दिली. मला बिलकुल. उमेदवारी आणि राम कदमजी, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बोललात आणि तुम्हाला शुभेच्छा देखील. तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे. आणखी संतोष दानवे आहेत आपल्या सोबत सध्या फोन लाईन वरती, ज्यांना भाजपच्या पहिल्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर झाली आहे. संतोषजी, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. काय प्रतिक्रिया? सर्वात प्रथम मी तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला तिसऱ्यांदा विधानसभेची उमेदवारी जाहीर केली. मी पक्षाचे मनापासून आभार व्यक्त करत असताना आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या सर्व नेत्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि निश्चितच मागील 10 वर्षामध्ये जनतेसाठी मी अनेक कामे केली, मोठा विकास त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात केलेला आहे आणि त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने मी परत आता यावेळेलाही हॅट्रिक साधणार असा मला विश्वास आहे. बिलकुल, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18शी बोललात त्याबद्दल. भोकरदनमधनं संतोष दानवे यांना तिसऱ्यांदा भाजपनं विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे. पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यामुळे विजयाची हॅट्रिक करण्यासाठी मी तयार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. न्यूज 18 लोकमतशी बोलताना संतोष दानवे यांनी 99 उमेदवारांची भाजपची पहिली यादी आली आहे आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले यांची पहिल्या यादीमध्ये पहिल्या 4 क्रमांकावरती नावं आहेत. त्याचसोबत चंद्रकांत पाटील कोथरूडमधनं, राम कदम घाटकोपर, मंदा म्हात्रे बेलापूर, गणेश नाईक ऐरोली इथून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये 99 जणांची नावं आहेत. जामनेरमधनं गिरीश महाजन हे उमेदवार आहेत. कणकवलीमधनं नितेश राणे, बल्लारपुरातनं सुधीर मुनगंटीवार, मुलुंडमधनं मिहीर कोटेचा यांना भाजपनं विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे. ही भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी न्यूज 18 लोकमतवरती आपण बघतोय. कर्जत जामखेडमधनं राम शिंदे आहेत उमेदवार. निलंग्यातून संभाजी पाटील निलंगेकर, सोलापूर दक्षिणमधनं सुभाष देशमुख आणि मुंबईतल्या कुलाबा इथून राहुल नार्वेकर यांना भाजपनं आपल्या पहिल्या यादीतून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता यापुढे या 99 उमेदवारांचा प्रचार सुरू होईल आणि कामाला लागू असं म्हणण्यापेक्षा चंद्रकांत पाटील यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलेली प्रतिक्रिया, काम तर आम्ही 5 वर्ष करतच आहोत, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी पक्षाचे आभार मानलेत. प्रत्येक उमेदवार ज्यांना पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे, उमेदवारी पक्षानं जाहीर केली आहे, त्यांनी सर्वांचे आभार मानलेत. न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जामनेरमधनं गिरीश महाजन आहेत. कोथरूडमधनं पुण्यात चंद्रकांत पाटील हे भाजपचे उमेदवार. घाटकोपरमधनं राम कदम, त्यांची देखील आपण प्रतिक्रिया ऐकली. बेलापुरातनं मंदा म्हात्रे यांना उमेदवारी भाजपनं दिली. ते ऐरोलीतनं गणेश नाईक हे भाजपचे उमेदवार आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून भाजपकडनं निवडणूक लढवतील. त्यांचं नाव या 99 उमेदवारांच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. त्यानंतर कामठी इथून चंद्रशेखर बावनकुळे ज्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती, ते आता चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उमेदवार आहेत भाजपचे. वांद्रे पश्चिम इथून आशिष शेलार यांचं नाव पहिल्या 3 क्रमांकामध्ये. तर मलबार हिल इथून मंगल प्रभात लोढा, शिर्डीमधनं राधाकृष्ण विखे पाटील, दौंडमधनं राहुल कुल आणि पनवेल इथून प्रशांत ठाकूर हे भाजपचे उमेदवार असतील. भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी न्यूज 18 लोकमतवरती तुम्हाला बघायला मिळते आणि या 99 उमेदवारांच्या यादीमध्ये कुणाकुणाची नावं आहेत, कोणत्या मतदारसंघातून, त्यावरती आपण एक नजर टाकतोय. मलबार हिल इथून मंगल प्रभात लोढा, शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील, दौंडमधनं राहुल कुल, तर पनवेल इथून प्रशांत ठाकूर हे भाजपच्या पहिल्या 99 उमेदवारांच्या यादीमध्ये या सगळ्या नेत्यांची नावं आहेत, उमेदवारांची नावं आहेत. नागपूर दक्षिण पश्चिममधनं देवेंद्र फडणवीस, कामठीमधनं चंद्रशेखर बावनकुळे आणि वांद्रे पश्चिम इथून आशिष शेलार हे भाजपचे पहिल्या 3 क्रमांकाचे उमेदवार 99 जणांच्या यादीमध्ये. त्याचसोबत साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले यांना पुन्हा एकदा उमेदवारी. तर भोकरदन इथून
संतोष दानवे यांना तिसऱ्यांदा भाजपनं उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विजयाची हॅट्रिक करण्यासाठी तयार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पुण्यातल्या कोथरूड इथून चंद्रकांत पाटील आहेत उमेदवार. घाटकोपरमधनं राम कदम, बेलापुरातून मंदा म्हात्रे आणि ऐरोली इथून गणेश नाईक यांना भाजपनं अखेर उमेदवारी दिली आहे. गणेश नाईक यांच्या संदर्भात काही वेगळंच ऐकायला मिळत होतं, मात्र आता भाजपनं त्यांना उमेदवारी दिली आहे. पनवेलमधनं प्रशांत ठाकूर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ते स्वतः आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती. प्रशांतजी, काय प्रतिक्रिया? मी पक्ष नेतृत्वाचं मनापासून आभार व्यक्त करतो. केंद्रीय नेतृत्व, राज्याचं नेतृत्व यांनी या पनवेल मतदारसंघासाठी माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल माननीय पंतप्रधान, माननीय केंद्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी आणि त्याचबरोबर देवेंद्रजी बावनकुळे साहेब आणि पक्षाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. संधी त्यांनी दिली. मला खात्री आहे की कार्यकर्त्यांच्या समवेत या निवडणुकीमध्ये आम्ही चांगलं यश संपादन करू. बरं, कशा पद्धतीने असणार आहे तुमचा प्रचार आणि कोणत्या मुद्द्यावर? भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी लोकांमध्ये जाऊन 365 दिवस काम करत राहतात. त्यामुळे हे केलेलं काम आता लोकांना जाऊन सांगणं आणि घराघरामध्ये जाऊन या राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत का आलं पाहिजे हे लोकांच्या पुढे भूमिका मांडणं हे आता आमचं काम आहे. प्रशांतजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. पनवेलमध्ये त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपच्या पहिल्या 99 उमेदवारांच्या यादीमध्ये प्रशांत ठाकूर हे भाजपचे उमेदवार पनवेल विधानसभा मतदारसंघातून. आणि पक्षानं आमच्यावरती विश्वास दाखवला, जबाबदारी दिली, त्याबद्दल पक्षाचे धन्यवाद अशी प्रतिक्रिया त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे. परतूरमधनं बबनराव लोणीकर यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून अतुल सावे, तर गंगापूरमधनं प्रशांत बंब आणि मुरबाडमधनं किसन कथोरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी भाजपनं जाहीर केली आहे. किसन कथोरे यांच्याबद्दल सुद्धा काही वेगळंच ऐकायला मिळत होतं, मात्र मुरबाडमधनं पुन्हा एकदा किसन कथोरे हेच भाजपचे उमेदवार असणार आहेत. परतूरमधनं बबनराव लोणीकर, छत्रपती संभाजीनगर पूर्वमधनं अतुल सावे हे उमेदवार असणार आहेत. भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आलेली आहे. खरं तर नवरात्रोत्सवापासनं प्रत्येक पक्षाच्या याद्या कधी येणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं आणि संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं. अखेर आज भाजपची पहिली यादी आली, कारण दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत खलबत सुरू होती जागा वाटपासंदर्भात आणि त्याचसोबत उमेदवारीवरनं. आणि अखेर भाजपची आता पहिली यादी जाहीर झालेली आहे. पहिल्या यादीमध्ये कुणाकुणाची नावं आहेत ती आपण स्क्रीनवरती पाहतोय. त्या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे कोण उमेदवार आहेत. काहींना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे, काहींना पहिल्यांदा उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे अनेक जण न्यूज 18 लोकमतकडे प्रतिक्रिया व्यक्त करतायत. जामनेरमधनं गिरीश महाजन आहेत उमेदवार. कणकवलीमधनं नितेश राणे, बल्लारपुरातनं सुधीर मुनगंटीवार, मुलुंड विधानसभा मतदारसंघातून मिहीर कोटेचा यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे. त्यासोबत जे उमेदवार आहेत भाजपच्या पहिल्या यादीतले त्यांच्याशी आपण संपर्क साधतोय. तर राम शिंदे यांना कर्जत जामखेडमधनं भाजपनं उमेदवारी दिली आहे. पहिल्या 99 जणांच्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे. ते स्वतः आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. राम शिंदेजी, स्वागत तुमचं. काय प्रतिक्रिया? प्रतिक्रिया ही भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्र प्रदेश आणि केंद्राच्या पार्लमेंटरी बोर्डाने आताच जस्ट 5 मिनिटापूर्वी अनाऊन्स केलेल्या यादीमध्ये माझ्या नाव आलंय. मी विधान परिषदेचा आमदार आहे, तरी पक्षाने आणि मी गेल्या 5 वर्षामध्ये जो संघर्ष केला आणि त्याच्यापूर्वी जो 10 वर्षापूर्वी विकास केला आणि तुलनात्मक दृष्ट्या 2.5 वर्षापूर्वी सरकार आलं आणि मी जी सक्रिय झालो, जनतेच्या मनात राहिलो आणि वेगवेगळ्या सर्वेच्या माध्यमातून पक्षाने दिलेला हा आदेश आणि दिलेली उमेदवारी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी यशस्वी करून दाखवेल असा विश्वास व्यक्त केला. आणि जनतेच्या खऱ्या अर्थाने मनामधला जो काही आनंद आहे आणि जो काही विश्वास आहे तो हा उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर मला आता वेगवेगळे अतिशय मतदारसंघामधून मोठ्या प्रमाणात फोन येत आहेत. मी आता पुण्यामध्ये आहेत, काल आणि आज 2 मेळावे घेतलेत. आता 3रा मेळावा माझा हडपसर मध्ये संध्याकाळी आहे आणि योगायोग मी हडपसर मध्ये आता थोड्या वेळात पोहोचणार आहे आणि थोड्या वेळात पोहोचण्यापूर्वीच माझी उमेदवारी जाहीर झाली आहे. हा म्हणजे योगायोग म्हणावा की ठरवलेली गोष्ट म्हणावं असा हा प्रश्न आहे.
आणि त्यामुळे कर्जत जामखेडमध्ये जो काही 5 वर्षामध्ये मधल्या काळात फक्त फसवाफसवी, घोषणाबाजी, आश्वासन आणि स्वप्न दाखवण्याची जी काही प्रथा परंपरा पडत चालली होती त्याला ब्रेक बसलेला आहे आणि म्हणून विकासासाठी लोक हे आतुर झालेले आहेत. निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये तो आपण यशस्वी करूया. राम शिंदेजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. राहुल कुल आहेत आपल्यासोबत फोन लाईन वरती, त्यांचं देखील नाव भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीमध्ये आहे. राहुलजी स्वागत तुमचं आणि अभिनंदन देखील. काय तुमची प्रतिक्रिया, तुमचं नाव आहे यादीमध्ये? धन्यवाद. भारतीय जनता पार्टी आणि नेते मंडळींनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचा आभार व्यक्त करतो. मागच्या 10 वर्षामध्ये विधानसभा सदस्य म्हणून जे काम या मतदारसंघामध्ये मी केलेलं आहे त्याची दखल पक्षाने घेतली आणि मतदारसंघातील सगळे माझे मतदार ही अतिशय अनुकूल आहे. मी निवडणुकीची तयारी करताना मतदारसंघामध्ये फिरत असताना अतिशय सकारात्मक प्रतिसाद नागरिकांचा आहे आणि त्यामुळे आज उमेदवारी जाहीर झाली याचा आनंद आहे. आणि पुढच्या महिनाभराच्या निवडणूक प्रक्रियेची सगळी नियोजनाची जबाबदारी माझ्या सर्व सहकाऱ्यांनी घेतल्यामुळे आम्ही ही निवडणुकीची दिशा योग्य दिशेने नेऊ, लोकांना आमची भूमिका समजावून सांगू आणि निश्चितपणे लोक त्याच्यामध्ये चांगला प्रतिसाद देतील अशा प्रकारची मला खात्री आहे. बिलकुल राहुलजी धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात. अभिनंदन आणि शुभेच्छा देखील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी. तर आणखी काही नावं समोर येत आहेत. कर्जत जामखेडमधनं राम शिंदे यांची आपण प्रतिक्रिया ऐकली, त्याचसोबत निलंग्यामधनं संभाजी पाटील निलंगेकर आणि सोलापूर दक्षिणमधनं सुभाष देशमुख यांचं उमेदवार यादीमध्ये नाव आहे. मुंबईतल्या कुलाबा इथून राहुल नार्वेकर यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता प्रत्येक उमेदवार हे भाजप पक्षश्रेष्ठींचे आभार मानतायत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हीच विजय संपादन करू असा विश्वास व्यक्त करतायत. मुंबईच्या मलबार हिल इथून मंगल प्रभात लोढा यांचं पहिल्या यादीमध्ये नाव आहे. शिर्डीमधनं राधाकृष्ण विखे पाटील, परतूरमधनं बबनराव लोणीकर, छत्रपती संभाजीनगर पूर्वमधनं अतुल सावे, गंगापुरातून प्रशांत बंब, तर मुरबाडमधून पुन्हा एकदा किसन कथोरे जे विद्यमान आमदार आहेत त्यांना पुन्हा एकदा पक्षानं उमेदवारी दिली आहे. ही भाजपच्या पहिल्या 99 उमेदवारांच्या यादीतली उमेदवारी मिळालेले हे सगळे कॅन्डिडेट आहेत विधानसभा निवडणुकीसाठीचे भाजप पक्षाचे. भाजपची पहिली यादी काही मिनिटांपूर्वी जाहीर झाली आणि त्यानंतर ही संपूर्ण यादी आणि कोणाकोणाला उमेदवारी कुठून मिळाली आहे याची ही सगळी दृश्य आणि यादी आपण बघतोय न्यूज 18 लोकमतवरती स्क्रीनवर. अचलपूरमधनं प्रवीण तायडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परतूरमधनं बबनराव लोणीकर यांना, देवळीमधनं राजेश बकाने यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर पूर्वमधनं अतुल सावे, हिंगणघाटमधनं समीर कुणावार, गंगापुरातनं प्रशांत बंब, वर्धामधनं डॉक्टर पंकज भोयर यांना उमेदवारी मिळाली आहे. तर मुरबाडमधनं पुन्हा एकदा किसन कथोरे हे विद्यमान आमदार, भाजपनं पुन्हा त्यांना उमेदवारी दिली आहे. नागपूर दक्षिणमधनं मोहन माते यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. डोंबिवलीमधनं रवींद्र चव्हाण, विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाण यांना डोंबिवलीतनं, तर ठाण्यातनं संजय केळकर, भोकरमधनं श्रीजया चव्हाण आणि कांदिवली पूर्वमधनं अतुल भातखळकर यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. भोकरमध्ये विशेष लक्ष आणि श्रीजया चव्हाण इथे त्यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. नागपूर दक्षिण पश्चिममधनं देवेंद्र फडणवीस, कामठीमधनं चंद्रशेखर बावनकुळे आणि वांद्रे पश्चिम इथून आशिष शेलार ही प्रथम 3 क्रमांकाची उमेदवारांची नावं भाजपच्या पहिल्या यादीतली. तर साताऱ्यातनं शिवेंद्रराजे भोसले यांना देखील भाजपनं पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. दहिसरमधनं मनीषा चौधरी या भाजपच्या उमेदवार असतील. मुलुंडमधनं मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपची 99 उमेदवारांची यादी सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतवरती तुम्ही बघताय. महाराष्ट्रातल्या कोणत्या विधानसभा मतदारसंघातनं भाजपचे उमेदवार कोण आहेत यावरती आपण एक नजर टाकतोय. कोथरूडमधनं चंद्रकांत पाटील, घाटकोपरमधनं राम कदम, बेलापूर मतदारसंघातनं मंदा म्हात्रे या भाजपच्या उमेदवार, तर ऐरोलीमधनं गणेश नाईक यांना उमेदवारी मिळालेली आहे. पुन्हा एकदा मुलुंडमधनं मिहीर कोटेचा हे भाजपचे उमेदवार आहेत. नवरात्रोत्सवापासनं आपण सगळेजण उमेदवार याद्यांची वाट बघतोय. जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर मग आता उमेदवारांची पहिली यादी भाजपकडनं आली आहे. जामनेरमधनं गिरीश महाजन यांना उमेदवारी मिळाली आहे. कणकवलीतनं नितेश राणे, कर्जत जामखेडमधनं राम शिंदे यांची आपण प्रतिक्रिया देखील जाणून घेतली. निलंग्यातून संभाजी पाटील निलंगेकर,
सोलापूर दक्षिणमधनं सुभाष देशमुख तर कुलाबामधनं राहुल नार्वेकर हे भाजपचे उमेदवार। अंधेरी पश्चिममधून अमित साटम यांना उमेदवारी मिळाली आहे, तर विलेपार्लेमधून पराग आळवणे पुन्हा एकदा उमेदवारी। मलबार हिलमधनं मंगलप्रभात लोढा, शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील, दौंडमधनं राहुल कुल, पनवेलमधनं प्रशांत ठाकूर, परतूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर असणार आहेत। डोंबिवलीमधनं रवींद्र चव्हाण, ठाण्यामधनं संजय केळकर, भोकरमधनं श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी भाजपनं दिली आहे प्रथमच, तर कांदिवली पूर्व इथून अतुल भातखळकर। कोल्हापूर दक्षिणमधनं अमल महाडिक हे उमेदवार असणार आहेत भाजपचे। मिरजमधनं सुरेश खाडे, तुळजापुरातनं राणा जगजितसिंह पाटील आणि राहुरीमधनं शिवाजी कर्डिले हे भाजपचे उमेदवार असतील। या सर्वांची नावं पहिल्या यादीमध्ये आहेत। काही मिनिटांपूर्वी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कोण आहेत यावरती आपण एक नजर टाकतोय। डोंबिवलीतनं विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाण यांना पुन्हा एकदा उमेदवारी। परतूरमधनं बबनराव लोणीकर, छत्रपती संभाजीनगर पूर्वमधनं अतुल सावे, गंगापूरमधनं प्रशांत बंब आणि मुरबाडमधनं पुन्हा एकदा किसन कथोरे हे भाजपचे उमेदवार असतील। त्यामुळे आता उमेदवार यादी तर जाहीर झाली आहे, त्यामुळे प्रचाराला आता टिचून सुरुवात होईल। त्याचसोबत एक चांगला मुहूर्त बघून उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केले जातील। मलबार हिंदमधनं मंगलप्रभात लोढा विद्यमान मंत्री पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार। शिर्डीमधनं राधाकृष्ण विखे पाटील, दौंडमधनं राहुल कुल आणि पनवेलमधनं प्रशांत ठाकूर यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेतली। कर्जत जामखेडमधनं राम शिंदे, निलंग्यातून संभाजी पाटील निलंगेकर, सोलापूर दक्षिणमधनं सुभाष देशमुख, मुंबईतल्या कुलाबा मतदारसंघातनं राहुल नार्वेकर हे भाजपचे उमेदवार। कर्जत जामखेडमधनं राम शिंदे, जामनेरमधनं गिरीश महाजन, कणकवलीतून नितेश राणे पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार, तर बल्लारपुरातून सुधीर मुनगंटीवार ज्यांना खरं तर लोकसभा, मुलुंडमधनं मिहीर कोटेचा हे देखील भाजपचे उमेदवार ज्यांना खरं तर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती, ते सुधीर मुनगंटीवार यांना बल्लारपुरातनं आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारी दिली आहे। पुण्यातल्या कोथरूड इथून चंद्रकांत पाटील यांच्याशी देखील आपण संपर्क साधला। कोथरूडमधनं त्यांना पहिल्या यादीतून उमेदवारी मिळाली आहे। घाटकोपरमधनं राम कदम, बेलापुरातून मंदा म्हात्रे, तर ऐरोली इथून गणेश नाईक यांचं नाव भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीमध्ये आलंय। राहुरीमधनं शिवाजी कर्डिले हे भाजपचे उमेदवार, तर भाजपच्या या 99 उमेदवारांच्या पहिल्या 3 जागांमध्ये नागपूर दक्षिण पश्चिममधनं देवेंद्र फडणवीस, कामठीमधनं चंद्रशेखर बावनकुळे, वांद्रे पश्चिममधनं आशिष शेलार ही 3 महत्त्वाची नावं पहिल्या यादीच्या पहिल्या 3 क्रमांकावरती। त्यासोबत साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले देखील भाजपचे उमेदवार असतील। कोथरूडमधनं चंद्रकांत पाटील, घाटकोपरमधनं राम कदम, बेलापुरातनं मंदा म्हात्रे आणि ऐरोलीमधनं गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपची ही पहिली यादी आली आहे। इतरही पक्षांच्या यादीकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागलेत आणि प्रतीक्षा आहे। अक्कलकोटमधनं सचिन कल्याण शेट्टी यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे। सोलापूर दक्षिणमधनं सुभाष देशमुख, जामनेरमधनं गिरीश महाजन, कणकवलीमधनं नितेश राणे, बल्लारपुरातून सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे भाजपकडून। त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली होती, मात्र लोकसभेत त्यांचा पराभव झाला। सुधीर मुनगंटीवार बल्लारपुरातनं आणि मुलुंडमधनं मिहीर कोटेचा यांना भाजपकडनं उमेदवारी देण्यात आली आहे। कर्जत जामखेडमधनं राम शिंदे यांचं नाव भाजपच्या 99 उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये। निलंग्यातून संभाजी पाटील निलंगेकर, सोलापूर दक्षिणमधनं सुभाष देशमुख आणि मुंबईतल्या कुलाबा विधानसभा मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांचं नाव पहिल्या यादीमध्ये आलंय। मलबार हिलमधनं विद्यमान मंत्री मंगलप्रभात लोढा यांना भाजपनं पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे। शिर्डीमधनं राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते, त्यांना देखील उमेदवारी मिळाली आहे। दौंडमधनं राहुल कुल हे भाजपचे उमेदवार आहेत आणि पनवेलमधनं प्रशांत ठाकूर। तर ही भाजपची पहिली यादी आपण बघतोय आणि कुलाबामधनं
भाजपचे उमेदवार असलेले राहुल नार्वेकर हे आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरती आहेत. राहुलजी, अभिनंदन. काय प्रतिक्रिया? धन्यवाद. सर्वप्रथम आपल्या माध्यमातूनच मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, अमित शाह साहेब, जे.पी. नड्डा साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी परत एकदा मला कुलाब्यातनं उमेदवारी देऊन कुलाबा वासियांची सेवा करायची परत संधी दिलेली आहे. आणि माझ्या कुलाब्यातील तमाम सगळ्या रहिवाशांचे पण मी आभार मानतो. त्यांनी गेली 5 वर्ष मला जी साथ दिली आहे त्यामुळेच मी इकडे अनेक विकास कामं करू शकलो. येणाऱ्या काळातही ते माझ्या पाठी उभे राहून मला त्यांची सेवा करायची परत संधी मिळेल अशी आशा व्यक्त करतो. बिलकुल राहुलजी, आणि कुलाबा एक उच्चभ्रू आपण मतदारसंघ म्हणतो, हा एरिया म्हणतो, भाग म्हणतो, आणि तिथे प्रचार करत असताना किंवा तिथे काम करत असताना काय नेमकी स्ट्रॅटेजी आता आगामी विधानसभेसाठी तुमची असणार आहे? आता यादी सुद्धा लवकर जाहीर झालेली आहे किंवा होत आहेत, त्यामुळे बराचसा वेळ सुद्धा मिळणार आहे. लोकसभेची पुनरावृत्ती नको म्हणून विशेष काळजी घेतली गेली आहे. खरं आहे की जास्त वेळ जेवढा उमेदवारांना मिळतो तेवढी तयारी चांगली करता येते आणि त्यामुळे पक्षाने यादी लवकर जाहीर करून सर्वच उमेदवारांना एक चांगली संधी दिलेली आहे. आणि कुलाबा विधानसभा मतदारसंघ हा एक अत्यंत कॉम्प्लेक्स सर्वसमाविष्ट मतदारसंघ आहे. इकडे उच्चाभ्रू अत्यंत हायरेंजमध्ये राहणारे मोठे कॅप्टन्स ऑफ इंडस्ट्री आहेत, त्याचप्रमाणे इकडे मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत. तसंच कुलाबा विधानसभा मतदारसंघात आपण बघितलं तर चाळी आणि छोट्या गिरगावातील बिल्डिंग आहेत आणि त्यासोबतच मोहल्ले पण आहेत मस्जिद बंदरचे. आणि त्यामुळे इकडे असं सगळ्याच सेक्टर्सना केटर करणारा असा उमेदवार लागतो जो गरिबांचे पण प्रश्न समजू शकतो, उच्चाभ्रू असे श्रीमंतांचेही प्रश्न समजू शकतो आणि सगळ्यांना न्याय देऊ शकतो. या विधानसभा मतदारसंघात हिंदू, मुस्लिम, शीख, कॅथलिक, असे पारसी असे सगळेच लोक मोठ्या संख्येने राहतात. त्यामुळे सगळ्यांना समाविष्ट सांभाळून घेणारा असा आमदार विधानसभेला लागतो. बिलकुल राहुलजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. अभिनंदन आणि शुभेच्छा देखील तुमच्या पुढील वाटचालीसाठी. विधानसभा निवडणुकीच्या भाजपच्या पहिल्या यादीमध्ये राहुल नार्वेकर यांना कुलाब्यातनं उमेदवारी देण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा त्यांची आपण प्रतिक्रिया घेतली. मलबार हिलमधनं मंगल प्रभात लोढा जे भाजपचे विद्यमान मंत्री त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी. शिर्डीमधनं राधाकृष्ण विखे पाटील, दौंडमधनं राहुल कुल आणि पनवेलमधनं प्रशांत ठाकूर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कर्जत जामखेडमधनं राम शिंदे आहेत भाजपचे उमेदवार. पहिल्या 99 उमेदवारांच्या यादीमध्ये राम शिंदे यांचं नाव आहे. निलंग्यातनं संभाजी पाटील निलंगेकर आहेत. सोलापूर दक्षिणमधनं सुभाष देशमुख आणि कुलाब्यातनं राहुल नार्वेकर यांचं नाव. तर भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीतून नाव जाहीर झालेल्या उमेदवार नमिता मुंदडा आहेत आपल्यासोबत. नमिताजी, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. आणि तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याबद्दल एकूणच काय प्रतिक्रिया आणि तुमच्या आईचा वारसा तुम्ही आता कसा चालवणार? हॅलो, धन्यवाद. माननीय पंकजाताई साहेब, माननीय फडणवीस साहेब, माननीय बावनकुळे साहेब, माननीय मोदी साहेब आणि माननीय अमित शाह साहेब सगळ्यांनी आमच्यावर म्हणजे आपलं प्रेम देऊन आणि आपलं जिम्मेदारी आम्हाला दिली आहे आणि परत एकदा सेकंड टाइम भाजप म्हणून आम्हाला उमेदवार ही जाहीर झालेली आहे. ह्याचा खूप आनंद आहे. माझ्या सासूबाई स्वर्गीय डॉक्टर विमलताई मुंडडांचा सुद्धा म्हणजे त्यांचा सुद्धा वाटा आहे आणि त्यांचाच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. तर नक्कीच खूपच आनंद आहे. धन्यवाद. बिलकुल धन्यवाद नमिता मुंदडाजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. केजमधनं त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आता गोरेगावमधनं विद्या ठाकूर यांचं नाव आहे. भोकरदनमधनं संतोष दानवे ज्यांची आपण प्रतिक्रिया घेतली. बदनापुरातून नारायण कुचे आणि जिंतूरमधनं मेघना बोर्डीकर यांना भाजपनं आपल्या पहिल्या यादीतून नाव जाहीर केलेली ही काही नावं आपण बघतोय उमेदवारांची. पहिल्या 99 उमेदवारांच्या यादीमध्ये गोरेगावमधनं, मुंबईतल्या गोरेगावमधनं विद्या ठाकूर या विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार असतील. कोल्हापूर दक्षिणमधनं अमल महाडिक, मिरजमधनं सुरेश खाडे, तुळजापुरातून राणा जगजितसिंह पाटील, राहुरीमधनं शिवाजी कर्डिले. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी भाजपनं पुन्हा दिली आहे. ठाण्यामधनं संजय केळकर, भोकरमधनं श्रीजया चव्हाण आणि कांदिवली पूर्वमधनं अतुल भातखळकर भाजपचे उमेदवार.
परतूरमधनं बबनराव लोणीकर, छत्रपती संभाजीनगर पूर्वमधनं अतुल सावे, गंगापुरातून प्रशांत बंब आणि मुरबाडमधनं किसन कथोरे पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार. मलबार हिलमधनं मंगलप्रभात लोढा, शिर्डीमधनं राधाकृष्ण विखे पाटील, दौंडमधनं राहुल कुल आणि पनवेलमधनं प्रशांत ठाकूर ही भाजपच्या उमेदवारांची नावं पहिल्या 99 उमेदवारांच्या यादीमध्ये आहेत. काही बऱ्याच उमेदवारांच्या प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न करतोय न्यूज 18 लोकमतवरती. त्यांना संपर्क साधून कर्जत जामखेडमधनं राम शिंदे यांना आपण संवाद साधला त्यांच्याशी. निलंग्यातनं संभाजी पाटील निलंगेकर आहेत भाजपचे उमेदवार. सोलापूर दक्षिणमधनं सुभाष देशमुख आणि कुलाबामधनं राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा भाजपनं उमेदवारी दिली आणि नुकताच आपण फोनवरून त्यांच्याशी संवाद साधला. जामनेरमधनं गिरीश महाजन हे विद्यमान आमदार आणि मंत्री पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार. कणकवलीमधनं नितेश राणे, बल्लारपुरातनं सुधीर मुनगंटीवार आणि मुलुंडमधनं मिहिर कोटेचा. तर मिरजमधनं विधानसभेची भाजपकडनं उमेदवारी जाहीर झालेले सुरेश खाडे आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरनं जोडले गेले. सुरेशजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आणि पुन्हा एकदा भाजपकडून तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली आहे, त्याबद्दल काय प्रतिक्रिया? प्रथमतः मी पक्षाच्या वरिष्ठांचं मी धन्यवाद मानतो. मोदी साहेब असतील, नड्डा साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, देवेंद्र भाऊ असतील, त्यांचे मी धन्यवाद मानतो की मला 5व्या वेळी उमेदवारी जाहीर केली. हे त्यांची कृपा आणि आशीर्वाद आहे. त्याच्याच बरोबर माझ्या मतदारसंघातल्या जनतेचं मी आभार मानेन की ताकद माझ्या मागे उभं केली, त्यामुळे हे सगळं सोपं झालं, सक्सेस झालं. त्याबद्दल मतदारसंघातल्या सगळ्या माझ्या माता बहिणी असतील, जनता असतील, त्यांचेही आभार, धन्यवाद. आणि असंच प्रेम आशीर्वाद पाठीशी राहू द्या, एवढीच जनतेला माझी अपेक्षा. बिलकुल सुरेशजी, धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी तुम्ही बोललात आणि पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा. मिरजमधनं सुरेश खाडे यांना भाजपनं पहिल्या यादीतून उमेदवारी जाहीर केली आहे. कोथरूडमधनं चंद्रकांत पाटील हे पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार. त्यांची देखील आपण फोनवरून प्रतिक्रिया जाणून घेतली. घाटकोपर पश्चिमचे विद्यमान आमदार राम कदम यांना देखील पुन्हा एकदा भाजपनं उमेदवारी दिली आहे. त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेतली. बेलापुरातनं मंदा म्हात्रे या भाजपच्या उमेदवार असणार आहेत पुन्हा एकदा. तर ऐरोलीतून गणेश नाईक हे भाजपचे उमेदवार असतील. काही मिनिटांपूर्वी